नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? चारुज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत झटपट बनणारा पुलाव. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे ते तुम्ही व्हिडिओत बघू शकता. हा पुलाव अगदी पटकन बनू शकतो घरात जे साहित्य असेल त्यामध्ये. तर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2-3 मिरे, लवंग, 1 मसाला वेलची आणि थोडा दालचिनीचा तुकडा टाकून घेत आहे. त्यानंतर मी 3 कांदे कापून घेतलेले आहे आणि तेही तेलामध्ये परतण्यासाठी टाकून घेतलेला आहे. हा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. माझ्याकडे भाजीला काही नव्हतं त्यामुळे म्हटलं पटकन बनणारा पुलावच जे आहे त्यामध्ये करून टाकूया. हा कांदा व्यवस्थित आपला लाल परतून झालेला आहे. त्यामध्ये आता मी शहाजिरे टाकून घेत आहे आणि हिंगही टाकून घेत आहे. मी लगेच तेलामध्ये टाकत नाही त्यामुळे तो जास्त जळून जातो. त्यानंतर मी 1 वाटी गाजर कापून घेतलेला आहे तेही मी तेलात टाकून घेत आहे. 1 बटाटा कापून घेतलेला आहे तोही तेलात टाकून घेत आहे आणि फ्लावरही टाकून घेत आहे. हे सर्व मी लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे तुम्ही कधीही ट्राय करू शकता. त्यामध्ये मी आता बारीक 2 टोमॅटो कापून टाकलेले आहे. हेही आपण सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. या पेस्टमुळे भाताला अतिशय छान चव येते. त्यामध्ये आता मी शाही बिर्याणी मसाला 2 चमचे टाकलेला आहे. हे सर्व आपण एकदम छान परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी धुतलेला 2 वाटे तांदूळ घेतलेला आहे तोही मी त्यात टाकून परतून घेणार आहे. या सर्व मसाल्यांना एकदम तेल सुटेपर्यंत परतल्यावर भाताला खूप छान चव येते. आणि नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि मी एका बाजूला पाणी उकळवून घातलेलं आहे. त्यामुळे भात चिकट बनत नाही आणि एकदम सुटसुटीत होतो. यामध्ये मी थोडा आपला घरचा काळा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा. आणि आता मी हे उकळलेलं पाणी टाकून घेत आहे. पाणी उकळूनच घ्यायचं आहे त्यामुळे भात मोकळा बनतो. आणि हे सर्व मिक्स करून आता आपण त्यावर 10 मिनिटे झाकण ठेवून देऊया आणि बारीक गॅस करून घेऊया. तर मी झाकण काढून बघितलं आहे तर आपला भात तयार आहे. सारखं भात मिक्स करत राहायचं नाही त्यामुळे तो चिकट बनतो. व्हिडिओत दाखवल्यामध्ये बघा भात किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आणि खूप टेस्टीही बनतो. तर अशी रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आता मी तो एका ताटात काढून घेणार आहे. याबरोबर तुम्ही लोणचंही काही चटणी खाऊ शकता. किंवा तूप टाकूनही खाऊ शकता.
तर तयार आहे आपला झटपट बनणारा पुलाव.